जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभा, गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभा, गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय, गौरानिताय, गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते, गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने, नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सगळ्यांचं स्वागत आहे भगवद्गीता क्लासमध्ये. पण कोण सांगेल मागच्या वेळी काय केलं? हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्णा. प्रभू आपण मागच्या वेळेस वर 7.3 केलेला, 7.23. हम्म. तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं की अल्पबुद्धीचे लोक आहेत ते कसे डेमिगॉड्सची हे करतात, पूजा करतात, आणि ज्या ज्या देवतांची पूजा करतात त्या त्या ठिकाणी ते जातात शेवटी. आणि जे कृष्णाची हे करतात म्हणजे भक्ती करतात ते कृष्णाकडे जातात. आणि आपण हे पण बघितलं की याचा अर्थ असा नाही की आपण त्यांना तुच्छ करायचं, बरोबर. त्यांना कधी पण आपण प्रणाम करायचा. पण हे पण सत्य आहे की सगळ्यात श्रेष्ठ श्रीकृष्णच आहेत आणि देवता जे आहेत ते स्वतःला श्रेष्ठ म्हणत नाही. म्हणून आपण त्यांना स्वतः श्रेष्ठ मानतो. जरी ते स्वतःला मानत नसतं तर आपला निव्वळ मूर्खपणा आहे. तर हे एकंदरीत लक्षात आलं, म्हणजे रेस्पेक्ट द्यायची, बट अल्टिमेटली जे सुप्रीम पॉवर आहे दॅट इज भगवंत श्रीकृष्ण हे सदैव स्मरण ठेवायचं, हे माझं लक्षात.
बरोबर. खूप अरे छान. मग एक तो प्रश्न आपण डिस्कस केलेला ना, की त्यांच्या प्लॅनेट्स वरती जाता येतं, तर मग प्रॉब्लेम काय आहे त्याच्यामध्ये? प्रभू, तुम्ही एक उदाहरण दिलेलं ब्रह्माचं आणि हिरण्यकश्यप जरी जाता आलं तर ते अनलिमिटेड आहे ऍक्च्युली. जे पण आपल्याला अं, मिळतं आपल्याला ते अनलिमिटेड असतं. पण पूर्ण जे असते आनंद तो श्रीकृष्ण भगवंतांच्या धामात. तुमचा आवाज एकदम कमी झालाय. हॅलो, हा. आता येतोय का? हो हो हो. हो, तुम्ही सांगितलेलं एक उदाहरण दिलेलं की प्रश्न विचारलेला अगोदर की अनलिमिटेड असं मिळालं आपल्याला वरदान, तर ते पहिले तर आपल्याला अनलिमिटेड असं काही मिळत नाही. तुम्ही हिरण्यकशिपू आणि एक्झाम्पल दिलेलं का ब्रह्माकडून जेव्हा वरदान मागितलेलं, तर ब्रह्माने सांगितलं की माझ्याकडे तुला अमर करायचं वरदान नाही आहे. तर असं अनलिमिटेड काहीच नसतं. त्याच्यामुळे अल्टिमेट किंवा जो आनंद आहे तो आपल्याला फक्त गोलोकधाम किंवा श्रीकृष्णांच्या धामातच मिळू शकतो. बाकी बर. सगळीकडे अनलिमिटेडच आहे. का ते अनलिमिटेड नाही देऊ शकत? लिमिटेड, सॉरी. देवता अनलिमिटेड का नाही देऊ शकत? कारण त्यांचंही लिमिटेशन्स आहेत. काय आणि लिमिटेशन? त्याचे अं, हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. आपण जसं बघितलेलं की त्यांचं जे प्लॅनेट्स आहेत ते सुद्धा नश्वरच आहेत. म्हणजे अल्टिमेटली आपण जे म्हणतो की जे ब्रह्म हे सगळ्यात जास्त ज्यांचं आयुष्य आहे आणि हे सगळे जे डेमिगॉड्स आहेत हे त्यांच्या अंडर आहेत. जर समजा ब्रह्मांचं जसं आयुष्य आहे एक स्पेसिफिक काळापर्यंत, जर समजा ते नश्वर आहेत तर मग हे बाकीचे डेमिगॉड सुद्धा म्हणजे ते आपल्याला कसं अनलिमिटेड फळ देऊ शकतात. तर त्यांचं स्वतःचं प्लॅनेट सुद्धा नश्वर आहे. आणि ते स्वतः? आणि ते स्वतः सुद्धा नश्वर आहेत. बरोबर. का ते नश्वर आहेत मध्ये आपण त्याबद्दल एक मोठा पॉइंट डिस्कस केलेला, आणि आपण एक एक्झाम्पल पण घेतलेलं. का ते नश्वर आहेत ते त्याबद्दल आपण एक बोललेलो गोष्ट. कारण देवता ही जी एक आहे ते पोझिशन आहे, हा ये. ही व्यक्ती नाहीये. आपण स्कूलचा प्रिन्सिपल, जर का आपण ते स्कूलच्या प्रिन्सिपलचं एक्झाम्पल बघितलं, तर प्रिन्सिपल ही व्यक्ती आणि प्रिन्सिपल ही पदवी, ह्या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. तर पोझिशन सेम राहते, व्यक्ती बदलत राहते. तर देवतांचं पण तसंच आहे. हे अनम्यूट कर. हम्म. हरे कृष्ण प्रभू. हा आपण इंद्रांचं सुद्धा आपण इंद्रांचं आणि बली महाराजांचं पण आपण एक उदाहरण घेतलेलं त्यासाठी बरोबर. की इंद्र ॲज अ पोझिशन आणि मग नंतर जसं वामन महाराजांनी सांगितलेलं की ह्या इंद्रांचा कालावधी संपल्यानंतर बली महाराजांना संधी मिळेल. बरोबर. बरोबर. अजून कोणाला काही पॉइंट ऍड करायचा आहे? कृष्णाला समजण्यामध्ये दोन प्रकार आहेत, तो काय आहे आणि तो काय नाही. ओके, तो स्वतः त्याबद्दल बोलतो दोन्ही गोष्टींबद्दल, आणि इतर इतर व्यक्ती सुद्धा त्याच्याबद्दल बोलतात की कृष्ण काय आहे आणि कृष्ण काय नाही ते. त्याच्यामुळेच हे आवश्यक असतं समजणं की कृष्ण आणि इतर देवता हे सेम लेवलवरती नाही आहेत. ठीक आहे. हे आत्ता तर त्यांनी फक्त सुरुवात केली आहे सांगायला, त्यांनी अजून डिटेलमध्ये सांगितलंच नाहीये. तिसऱ्या अध्यायाच्या बहुतेक 10व्या श्लोकामध्ये कृष्ण बोललेला आहे की जेव्हा सृष्टीची निर्मिती करत होतो त्यावेळी त्यांनी देवता वगैरे ह्यांची निर्मिती केली, आणि म्हणून तो बोललेला आहे की तुम्ही त्यांना यज्ञामधनं अर्पण करा आणि ते तुम्हाला फळ देतील आणि तुम्ही परस्पर सुखी राहाल म्हणून. तर त्यावेळी एक तो बोललाय. त्यानंतर देवतांबद्दल तो फक्त दुसऱ्या अध्यायाच्या 42, 43 आणि 44 श्लोकात बोललाय. डायरेक्टली देवतांचा रेफरन्स नाही दिला, पण जी फळं मिळतात देवतांकडनं वेदांच्या नॉलेज तर्फे, त्याबद्दल तो बोललेला. आणि आता तो आत्ता बोलतोय. त्यानंतर तो परत 8व्या अध्यायात, 9व्या अध्यायात आणि 10व्या ह्याच्यात पण बोलतो, 11व्यामध्ये पण खूप आपल्याला कळेल त्याबद्दल. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न आहे का? आपण पुढे जाऊया. प्रभू, आणखीन एक ऍड करायचा होता पॉईंट. तुम्ही सांगितलं की पाप करण्यापेक्षा देवतांची पूजा केलेलं म्हणजे वी प्रेफर, म्हणजे पाप करण्यापेक्षा
कधी कधी लोक देवतांची पूजा करतात. बरोबर. हाही एक point सांगितलेला हा, होता. त्याच्याच करता ही देवता उपासना जी ही हो. सिस्टम बनवली आहे ना, ही त्याच्याच करता बनवली आहे की आपण भौतिक शरीरामध्ये आहोत. भौतिक शरीराच्या गरजा पण असतात. त्या गरजा भागवायलाच लागतात. आपण असं बोलून चालणार नाही की मी आत्मा आहे म्हणून मी अन्न कधी खाणारच नाही म्हणून. नाही, आत्मा ह्या शरीरामध्ये आहे आणि शरीराची ती एक गरजच आहे, मूलभूत गरज आहे ती, की आपण जेवलोच पाहिजे, आपण श्वास घेतलाच पाहिजे, पाणी प्यायलाच पाहिजे, आपल्याला काही काम करावंच लागणार, आपल्याला कमवावंच लागणार. आपल्याला जर आपण गृहस्थ असलो तर आपल्याला आपल्या फॅमिलीला सांभाळावंच लागणार. आणि हे सगळं करायला आपल्याला लक्ष्मीची गरज लागणार, आपल्याला काही ना काहीतरी काम करावंच लागणार. तर ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यापासून आपण लांब राहूच शकत नाही कधी. आणि मग कधी कधी असं होतं की या गरजा आपल्या पुरवल्या जात नाहीत. आपल्याला कधी कधी ती गरज आपल्याला असह्य होते, म्हणजे तो जो गरज न भागल्यामुळे जो त्रास होतो तो असह्य होतो. मग अशा वेळी आपल्याला ती गरज भागवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावेच लागतात. तरी सुद्धा ती पूर्ती करता नाही आली त्या गरजेची, तर मग आपल्याला मग देवतांकडे धाव घ्यावी लागते. काही काही लोक देवतांकडे धाव घेतल्यानंतर सुद्धा त्यांना मिळत नाही, त्यांची कर्माची फळं इतकी खराब असतात की त्यांना तरी सुद्धा मिळत नाही. मग अशा वेळी ते पाप मार्गावरती लागतात. म्हणून इथे कृष्ण आपल्याला हे एक ऑल्टरनेट सिस्टम दिलेली आहे की तुम्ही पापाच्या मार्गावरती जाऊ नका, ते जास्ती डेंजरस आहे. त्यापेक्षा मी तुम्हाला हा वेदांच्या चौकटीत राहील असा हा मार्ग सांगतोय, आणि ती देवता उपासना आहे. हरे कृष्णा. तर आज आपण 24वा श्लोक बघूया. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययम् अनुत्तमम्. अनुवाद. हरे कृष्णा. कृष्ण. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी म्हणजे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता तुम्हाला जाणवलं असेल की कृष्ण आता कोणत्या कॅटेगरी बद्दल बोलतोय. हा, तर पहिल्यांदा अगदी सुरुवात कशी झाली की त्यांनी 7व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकात एका कॅटेगरी बद्दल सांगितलं, जे कधीच कृष्णाला शरण जात नाहीत. ठीक आहे. ते सगळ्यात खालच्या लेवलवरती येतात लोक. नंतर त्यांनी काय सांगितलं, 16व्या पासून 19व्या श्लोकापर्यंत त्यांनी दोन कॅटेगरीजची लोक सांगितली. एक तो ज्ञानी व्यक्ती होता, जो एक भक्ती विशिष्ट ते भक्ती पण करतो कृष्णाची, तो एकदम टॉप लेवलला आहे. ठीक आहे. त्याच्यापेक्षा खालच्या लेवलवरती हे आपले आर्तो जिज्ञासू आणि अर्थार्थी येतात. आणि ह्या दोघांच्या मध्ये कृष्णाने देवता लोकांना घातलेलं आहे. ओके. तर आता गंमत कशी आहे की आतापर्यंत जे कॅटेगरी सांगितलं त्यापेक्षा अजून एक वेगळी कॅटेगरी आता कृष्ण 24 आणि 25व्या श्लोकामध्ये सांगतोय. तर तो काय बोलतोय की आता 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 बघा तुम्ही कसं आहे की एक व्यक्ती आहे कधीच शरण जात नाही, एक कॅटेगरीची व्यक्ती. एक कॅटेगरी आहे जी शरण जाते, त्याच्यामध्ये सुद्धा ए आणि बी अशा छोट्या दोन कॅटेगरीज आहेत. नंतर एक मध्ये कॅटेगरी आहे जी देवतांना शरण जाते. आणि त्याच्यापेक्षाही कमी लेवलची एक कॅटेगरी आहे जी अबुद्धयः असा शब्द वापरलाय कृष्णाने. म्हणजे अबुद्धय म्हणजे ज्यांना बुद्धी नाही आहे. हा. आणि ती कॅटेगरी म्हणजे कृष्णाला निर्विकार निराकार असं मानणारी आहे व्यक्ती. आता तुम्ही बऱ्याच वेळा अशी लोक येतात ना की एक सुपर पॉवर आहे जी आपल्याला दिसत नाही, अशी लोक बोलतात. देवावरती विश्वास आहे का असा प्रश्न विचारल्यावरती, हम्म, हा देव आहे पण देवाला स्वरूप नाही आहे. ओके. आणि तुम्हाला असे भरपूर सापडतील, आणि प्रत्येक धर्माच्या धर्मामध्ये अशी लोक सापडतील तुम्हाला, की काही लोक मानतील देवाला देवाला आकार आहे, काही लोक बोलतात देव निराकार आहे म्हणून. आणि त्या निराकार वाद्यांना कृष्ण इथे खोडून काढतोय. कृष्ण सांगतोय की ते अबुद्धयः आहेत म्हणून. का? तर ते
ममाव्ययम अनुत्तमम, माझं जे अव्ययी आणि अनुत्तम असं जे परमभावम आहे ते अजानंतो म्हणून. आता ही जी कृष्णाची जी दैवी स्वरूप आहे ना, तर त्याचं जे अनुत्तम असं जे रूप आहे त्याला लोक हे समजू शकत नाहीत आणि त्याला त्याचा चुकीचा अर्थ लावतात. ओके. तर एखादी व्यक्ती समजा मी ज्याला कधी बघितलंच नाहीये, त्याला मी जर असं समजलं की बाबा त्या व्यक्तीला शरीर नाहीये, आकार नाहीये, तर ते कसं होईल की मला दिसला नाही म्हणून मी त्याला आकार नाही असं समजला. पण ह्याचा अर्थ नाही की मुळात त्याला आकार नाहीये. हे पण आपल्याला एक्सेप्ट केलं पाहिजे की कृष्णानी स्वतःला दाखवायचं आणि कोणाला नाही दाखवायचं त्याचा हक्क पण त्याच्याचकडे असतो. हम्म. आता आपण जर समजा बोललो की प्राईम मिनिस्टर मोदी, मी फक्त त्यांना टीव्हीवर बघितलंय, माझ्या डोळ्यासमोर तर कधी आले नाहीत, ह्याचा अर्थ ते अस्तित्वात नाहीयेत किंवा त्यांना आकार नाहीये. हा किती मूर्खपणाचं होईल बोलणं. हे पण तसंच आहे की कृष्ण, आणि जर का मी त्यांना बोललो, प्राईम मिनिस्टर मोदींना बोललो की बाबा तुम्ही माझ्यासमोर आलात तरच मी तुमचं अस्तित्व मानेन, तर तो मूर्खपणा आहे. मोदीजींनी आपल्या समोर यायचं का नाही यायचं हा त्यांचा हक्क आहे. माझी काही लेवल नाहीये की मी त्यांना फोर्स करू शकेन की तुम्ही आलाच पाहिजेत माझ्यासमोर म्हणून. हा. बरीच लोक बोलतात की देव असेल तर देवानी माझ्या समोर यावं, तो जर आला समोर तर मी मानेन तो आहे म्हणून. तर देवाचा तो हक्क आहे स्वतःचा, तो स्वतः ठरवणार यायचं की नाही तुमच्या समोर. तुम्ही कोणी नाही आहात त्याला असं फोर्स करायला. त्यामुळे हे न समजल्यामुळे आणि कृष्ण स्वतः हो समोर दिसला नाही म्हणून त्याला त्याचं ते अविनाशी जे तत्व आहे, सर्वोच्च स्थान आहे, त्याचा चुकीचा अर्थ लावतात लोक. आता अजून एक गोष्ट बघा तुम्ही, आधीच्या श्लोकामध्ये 23व्या श्लोकामध्ये कृष्णाने देवतांची पूजा करणाऱ्या व्यक्तींकरता एक शब्द वापरलेला अल्पमेधसाम म्हणून. ठीक आहे. आणि आता तो ह्या व्यक्तींकरता एक दुसरा शब्द वापरतोय, अबुद्धयः. अल्पमेधसाम म्हणजे ज्यांच्याकडे कमी बुद्धी आहे ते. ओके. आणि अबुद्धयः म्हणजे ज्यांच्याकडे बुद्धीच नाहीये. तर ह्या दोघांचं क्लासिफिकेशन कसं कृष्णाने केलेलं आहे तुम्ही बघा, की देवतांची पूजा इज स्टील ॲट अन एक्सेप्टेबल लेवल, पण कृष्णाला निराकार समजणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. म्हणून कृष्ण त्यांना अबुद्धयः असा शब्द वापरतोय तिकडे. तर आपण तसा सारांश बघून घेतला तर 15व्या श्लोकामध्ये जे कधीच शरण जात नाहीत, 16व्या श्लोकामध्ये जे शरण जातात किंवा त्या मार्गावरती निदान चालायला चालू करतात, अशा अशा लोकांबद्दल बोललाय. आणि जे बाकीचे 3 कॅटेगरीज होती 16व्यापासून 19 पर्यंत जे बोललेला ते ते हळूहळू त्याच्याकडे जातात पण कमीत कमी मार्गावर तरी आहेत. आणि मग त्यांच्यामध्ये येतात देवता उपासक. आणि आता ही एक वेगळी कॅटेगरी कृष्ण बोलतोय. तर पहिली गोष्ट काय आहे, अव्यक्तम. अव्यक्तम म्हणजे निराकार, जे व्यक्त नाही झालं, म्हणजे जे शारीरिक दृष्ट्या ज्याला आकार नाही आहे त्याला. ओके. व्यक्तिम आपन्नम. व्यक्तिम आपन्न म्हणजे काय, व्यक्तिमत्व धारण केलं आहे. ओके. म्हणजे अव्यक्तम जी आहे गोष्ट त्यांनी व्यक्तिमत्व धारण केलं आहे असं जे मन्यन्ते, असं जे मानतात लोक, ते म्हणजे मला असं मानतात, म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वाला अव्यक्तम पासनं व्यक्तिमत्व धारण केलंय असं मानतात, ते अबुद्धयः आहेत. अशी कृष्ण त्यांच्यावरती टीका करतोय. त्यांना असं वाटतात की आधी निर्विकार आणि निर्विकारात्म स्वरूप आलंय म्हणून कृष्ण आपल्या समोर आहे. ठीक आहे. तर त्याचं परमभावम अजानंतो. परमभावम, आता परम हा शब्द भरपूर वेळा कृष्णांनी वापरलेला आहे. परम म्हणजे ज्याच्या वरती काहीच नाही, जे सगळ्यांच्या वरती आहे. परमभावम म्हणजे माझं जे स्वरूप आहे, माझं नेचर आहे, अजानंत, ते जाणत नाहीत ते. ओके. आणि म्हणून कृष्ण त्यांना सांगतोय की ते अबुद्धयः आहेत म्हणून.
आता आपण पहिली गोष्ट बघून घेऊया की हे लोक जे निर्विकार निर्विशेषवादी म्हणतात त्यांना, ते कृष्णाचं स्वरूप का ओळखू शकत नाहीत. तर पहिली म्हणजे म्हणजे त्यांचं जे ज्ञान आहे ते अविद्या त्यांनी झाकलं गेलेलं आहे. अ, 5व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये, नाही 15व्या श्लोकामध्ये कृष्णाने सांगितलेलं आहे, मला आठवत असेल तर, की अ, अज्ञाने नावृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवः. अज्ञाने आवृतम ज्ञानम म्हणजे जे ज्ञान आहे ते अज्ञानाने झाकलं गेलेलं आहे. तर आपल्याला जनरली काय वाटतं की ज्ञान, जर का आपण समजा ज्ञान एक असे ऑब्जेक्ट धरला, तर त्याला जेवढं कमी कमी करू तेवढं अज्ञान वाढतं. हा. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, ॲब्सेन्स ऑफ ज्ञान इज इक्वल टू अज्ञान. पण स्पिरिच्युअल सायन्समध्ये ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ज्ञान असणं इज नॉट सफिशियंट. ज्ञानावरती जर का आवरण अज्ञानाचं आलं असेल तर दॅट इज अ प्रॉब्लेम. त्यामुळे लोक बोलतात की मला ज्ञान आहे म्हणून. ज्ञान आहे बरोबर आहे, पण तुम्हाला अज्ञान किती आहे ते पण बघणं इम्पॉर्टंट आहे. जर का तुमचं ज्ञान अज्ञानाने झाकलं गेलेलं आहे तर ते ज्ञानाचा काही उपयोग नाहीये. तर म्हणून अविद्या, अज्ञान, ते सुद्धा एक एनर्जी आहे कृष्णाची. आणि त्या एनर्जीनी कृष्ण प्रत्येकाची जेवढं सरेंडर कृष्णाला आहे त्याप्रमाणे तो तो तेवढं झाकतो आणि अदरवाईज एक्सपोज करतो ते. तर समजा मला एखाद्या व्यक्तीसमोर यायचंच नसेल, हा, तर मी मुद्दामून अशा रीतीने स्वतःला हाईड करीन त्याच्यापासनं की तो मला कधीच बघू शकणार नाही. आणि कृष्ण इथे आणि नंतरच्या 25व्या श्लोकामध्ये तेच दाखवतोय की तो ह्या लोकांसमोर का येत नाही आणि ह्या लोकांना त्याच्या कृष्णाबद्दल का समजत नाही म्हणून. तर ही जी लोक आहेत त्यांना भौतिक जगाची एवढी आसक्ती असते आणि त्यामुळे अज्ञान त्यांचं एवढं वाढलेलं असतं की त्यांना मग कृष्णाला ओळखणं, समजणं हे डिफिकल्ट होतं. म्हणून हे जे भौतिक स्वरूप असतं, जे काही त्यांना दिसत असतं ह्या पृथ्वी तलावरती, त्या भौतिक क्षेत्राच्या पलीकडे ते काही त्यांना दिसतच नसतं. आणि म्हणून त्यांना कृष्ण जो दिव्य आहे तो दिसत नाही त्यांना. आणि एक दुसरा प्रॉब्लेम आहे की कृष्ण हे आपल्या इंद्रियांच्या पलीकडे आहेत. आपली इंद्रिय एक लिमिटेशन असतं त्यांना. आपले डोळे जे आहेत ते फक्त ट्रान्सपरंट मीडियमद्वारेच बघू शकतो ऑब्जेक्ट्सना. ठीक आहे. समजा एक भिंत आली मध्ये, तर त्या भिंतीच्या पलीकडे काय आहे हे आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. ही डोळ्याची लिमिटेशन झाली. नंतर अगदी 50,000 फुटांवरती एखादी गोष्ट असली तर ती पण आपल्याला दिसत नाही. ती पण लिमिटेशन झाली. घार असते, घारीला खूप लांबवरचं दिसतं. घारीचे डोळे खूप चांगले असतात, तेवढे चांगले डोळे आपले नसतात. तर प्रत्येक जे आपले सेन्सेस आहेत आणि सेन्स ऑर्गन्स आहेत त्यांना एक लिमिटेशन आहे. त्यामुळे त्या सेन्स ऑर्गनद्वारे जर कृष्णाला आपण बघायचा प्रयत्न केला तर आपण कधीच सक्सेसफुल होऊ शकणार नाही. म्हणून ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलेले प्रेमांजन छुरित, म्हणजे डोळ्यांमध्ये प्रेमाचं जेव्हा अंजन आपण घालू तेव्हा आपण कृष्णाला नीट बघू शकतो, नीट समजू शकतो आपण. तर ही जी जेवढी भौतिक दृष्टी आपली वाढते तेवढी आध्यात्मिक दृष्टी कमी कमी होते. आणि ही जेव्हा आध्यात्मिक दृष्टी चा अभाव असतो त्यावेळी कृष्णाला आपण नीट पाहू शकत नाही, समजू शकत नाही, ओळखू शकत नाही. तर तरी सुद्धा जेव्हा कृष्ण पृथ्वी तलावरती होता त्यावेळी असे बरेच राजे होते, दुर्योधन, धृतराष्ट्र वगैरे, हे बरेच राजे होते जे कृष्णाला शेवटपर्यंत ओळखू नाही शकले. आणि ते कृष्णाला एक ऑर्डिनरी व्यक्ती समजत होते. आणि तुम्हाला आठवत सुद्धा असेल जेव्हा कृष्ण शांतीदूत म्हणून हस्तिनापूरमध्ये आलेला,
त्यावेळी दुर्योधनाने मूर्खपणाची पराकोटी केलेली. त्यांनी सांगितलेलं ह्या कृष्णाला बंदी बनवा म्हणून सांगितलेलं. त्यावेळी कृष्णाने स्वतःचं विराट रूप दाखवलेलं. तर त्या लेवलचं अज्ञान होतं त्याचं कृष्णाबद्दलचं. त्यामुळे कृष्णाचं दिव्य स्वरूप, शाश्वत स्वरूप, अविनाशी स्वरूप हे व्यक्तींना दिसत नाही. ते एक अगदीच जर का थोडी हाय लेवलची जरा बुद्धी असली तर त्यांना असं वाटतं की तो एक सुपर ह्युमन होता विथ एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर्स. किंवा अगदी जरा त्यापेक्षा जास्ती बुद्धी असेल तर त्याला एखादा देवता मानतील ते, किंवा विष्णूचा अवतार मानतील जास्तीत जास्त. पण कृष्णच सर्वे सर्व आहे आणि कृष्णच सगळ्या आध्यात्मिक आणि भौतिक जगताचा स्वामी आहे हे समजायला अजूनही हाय लेवलची भक्ती लागेल. हं. मी तुम्हाला मध्यंतरी एक व्हिडिओची लिंक फॉरवर्ड केलेली. आपल्यातल्या किती लोकांनी बघितलं माहिती नाही, पण जर नसेल बघितलं तर प्लीज बघा तो व्हिडिओ. श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंधाचा तिसऱ्या अध्यायाच्या 28व्या श्लोकावरती ते लेक्चर दिलंय. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये शुकदेव सुत गोस्वामी सांगतात, विष्णूच्या बाकीच्या सगळ्या अवतारांबद्दल सांगून झाल्यानंतर ते हा श्लोक बोलतात, कृष्णस्तु भगवान स्वयं एते चांश कला पुंसः कृष्णस्तु भगवान स्वयं. म्हणजे आत्तापर्यंत मी जे जे अवतार सांगितले हे अंश अवतार आहेत किंवा कला अवतार आहेत, पण कृष्ण स्वयं भगवान आहे. तर ती लेवल ह्या लोकांची पोहोचत नाही की जे कृष्णाला त्या लेवलचा म्हणजे मत्तः परतरम नान्यत ह्या प्रिन्सिपलच्या बेसिसवरती ते कृष्णाला समजू शकत नाहीत ते. दुसरा एक अजून अडथळा असतो समजण्यामध्ये, अहंकार. मला सगळं काही माहीत आहे, या अहंकारामुळे लोक प्रयत्न पण नाही करत कृष्णाला समजून घेण्याचा, शास्त्र वाचण्याचं, कोणाकडनं लेक्चर ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न पण नाही करत. आणि हा अहंकार एवढा वाढतो की त्यामुळे जर का त्याला कोणी काही सांगायचा प्रयत्न केला तरी ऐकायचं पण नसतं, ऐकलं तर समजून घेण्याचा प्रयत्न नसतो, आणि आचरणात आणण्याचा तर प्रयत्न नसतो कधी. आणि त्यामुळे काय होतं की कृष्णाला मग समजणं, अहंकाराचं आवरण इतकं स्ट्रॉंग होतं की कृष्णाला मग समजणं अजूनही डिफिकल्ट होतं. आणि अजून एक अडथळा असतो म्हणजे आपल्या पूर्वजन्मीचे जे कर्म असतात त्या कर्मांमुळे सुद्धा कृष्ण आपल्याला त्याच्यापासून लांब ठेवतो. तर बऱ्याच वेळा तुम्ही बघा कधी, एस्पेशली ही जी नवीन जनरेशन आहे ना, त्यांना वेस्टर्न कंट्रीजचं एक वेगळंच अट्रॅक्शन असतं. तर प्रत्येक जण वेस्टर्न कंट्रीमध्ये धावायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यांना विचारलं ना का, तर तिकडे लाईफस्टाईल चांगली आहे, तिकडे ही मजा आहे, ती मजा आहे, वगैरे वगैरे. त्यांना असंही वाटतं की वेस्टर्न कंट्रीमध्ये जन्माला आलेली लोक केवढी लकी आहेत म्हणून. का, तर त्यांच्याकडे भौतिक सुख सोयी सुविधा केवढ्या आहेत, जी पण हवी तेवढी मजा करू शकतात ते वगैरे. पण ते सगळं भौतिकच्या लेवलवरती आहे. जर का आपण आध्यात्मिक हा प्रिन्सिपल अप्लाय केला तर तुम्हाला कळेल की ती सोसायटी अशी आहे ज्याच्यामध्ये कृष्णाचं सगळ्यात कमी नॉलेज आहे तिकडे. आणि ही तुमची इच्छा आहे म्हणून कृष्ण ती पूर्तता करतोय त्याची, की तुम्हाला माझ्यापासून लांब जायचंय ना, आणि तुमची कर्म पण तशी आहेत, घ्या तुम्ही अशा ठिकाणी जन्म करा. तुमच्या कर्मांमुळे तुम्हाला थोडा पैसा मिळू शकतो, तर हा पैसा पण घ्या, आणि तुम्हाला माझ्यापासून लांब राहायचंय तर तुम्ही लांब पण राहा माझ्यापासून. तर ही कारणं झाली. तर आता आपण बघून घेऊया की हे जे निर्विशेषवादी म्हणतो ह्यांना, ज्यांना कृष्णाचं स्वरूप, दिव्य स्वरूप समजत नाही आणि कृष्णाला ते निराकार समजतात, तर हे निर्विशेषवादी जे आहेत त्यांची कृष्णाबद्दलची चुकीची समज काय आहे, हं? हे आपण समजून घेऊया. की त्यांना काय पहिली गोष्ट वाटते की हे जे ब्रह्म जे आहे, ब्रह्मा नाही ब्रह्म म्हणजे जो आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगतामध्ये जो प्रकाश आहे त्याच्या, तो जो आत्म त्या दोघांच्या मध्ये तो प्रकाश
हे त्याला ब्रह्म म्हणतात. ओके. तर म्हणजे आध्यात्मिक जगताला जनरली एक ब्रह्म असं म्हटलं जातं. हं. तर आपण विठ्ठलाची आरती आठवते तुम्हाला, त्याच्यामध्ये काय लिहिलंय? पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा. हं? कोण आलंय? कोणाची आरती आहे ती? कोण सांगेल? ती आरती विठ्ठल. विठ्ठलाची आहे ना? नामदेव पांडुरंगाची महाराज. आरती आहे. हा, नामदेव बरोबर. महाराजांची. हा, नाही म्हणजे ती लिहिली आहे त्यांनी, पण कोणाबद्दल आहे, कोणासाठी आहे? पांडुरंगाची आरती आहे. पांडुरंग म्हणजे कोण? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण. ओके. तर ब्रह्म आणि परब्रह्म ह्या दोन वेगळ्या आहेत. ठीक आहे. तर परब्रह्म म्हणजे श्रीकृष्ण, ब्रह्म म्हणजे बाकीचं आध्यात्मिक जगत. म्हणून पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा. ठीक आहे. तर तर हे जे ही जी लोक आहेत त्यांना वाटतं की जे निर्विकार आहे, जे म्हणजे ब्रह्म जे आहे ते परम सत्य आहे, त्याच्यापेक्षा वरती काही नाही. त्यामुळे ते कृष्णाचं व्यक्तित्व, त्याचं लीला, त्याचे गुण कर्म वगैरे हे सगळे टेम्पररी मानतात. त्यांना वाटतं की हे निर्विशेष ब्रह्म आहे, त्यातनं हे जन्माला आलेलं आहे. त्यांना काय वाटतं की जे वसुदेव देवकीच्या पोटी जे कृष्णाला जन्माला आलेले आहेत ते एक सामान्य मानव आहेत. हा, आणि अगदीच जास्तीत जास्त झालं तर एक सुपर ह्युमन मानतील, एक्स्ट्रा ऑर्डिनरी ह्युमन मानतील, ज्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रेंथ होती. पण तरी सुद्धा ते काय बोलतात की ही जी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जी स्ट्रेंथ आहे ही ह्या निर्विकार ब्रह्मापासनं कृष्णाला मिळालेली आहे, म्हणून तो ते सगळं परफॉर्म करू शकतो. आणि जेव्हा कृष्ण बाकीच्या ह्या सगळ्या भौतिक गोष्टींबद्दल इंटरॅक्ट करतो, त्यांना असं वाटतं की ह्या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत. त्यांना ते त्यातलं शाश्वत जे नेचर आहे ते समजत नाही त्यांना. आणि त्यांनी एक चुकीचे अर्थ लावलेले आहेत, आणि आपण ह्या श्लोकाला त्यांनी कसं मिसइंटरप्रिट केलंय ते आपण बघूया आपण. ठीक आहे. तर म्हणजे पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. आणि ही लोक काय समजतात की कृष्ण ही कृष्णाला एक शिडी म्हणून वापरतात, एक पायरी म्हणून वापरतात, की बाबा मला निर्विकार ब्रह्माकडे जायचंय आणि म्हणून मी कृष्णाची पूजा करणार आता, आणि कृष्णाची पूजा करून झाल्यानंतर मग मी वरच्या स्टेपला जाणार निर्विकार ब्रह्माला. ते कृष्णाला एक शिडी किंवा पायरी म्हणून समजतात. त्यांना वाटतं हे जे कृष्ण हे जे स्वरूप आहे हे तात्पुरतं आहे. ओके. ओरिजिनली निराकार ब्रह्म आहे, त्याच्यातनं कृष्णाची उत्पत्ती झाली, कृष्णाने थोडं काही कार्य केलं आणि परत तो ब्रह्मामध्ये विलीन झाला, हे त्यांचं मानणं आहे. त्यामुळे आणि त्यांना हेही असं वाटतं की ॲट द टाइम ऑफ क्रिएशन ह्या गोष्टी सगळ्या क्रिएट कशा झाल्या, तर जे तमोगुण आहे जेव्हा ते निर्विकार ब्रह्मानी डिसाईड केलं, त्यावेळी तमोगुणामुळे प्रकृतीची निर्मिती झाली, रजोगुणामुळे जीवात्म्यांची निर्मिती झाली, आणि सत्वगुणामुळे ईश्वराची निर्मिती झाली. हा त्यांचा समज आहे. पण हा समज संपूर्णपणे चुकीचा आहे. आणि कृष्णाने काय सांगितलं आपल्याला 13व्या आणि 14व्या श्लोकामध्ये आणि इवन 12व्या श्लोकामध्ये सांगितलं की हे सगळे जे गुण आहेत हे माझ्याकडनं आलेले आहेत. मी ह्यांचा जन्मदाता आहे, मी ह्यांचा कंट्रोलर आहेत. हा, ते मला कंट्रोल करत नाही, इनफॅक्ट मी त्यांना कंट्रोल करतो. बरोबर. आणि अजून एक गोष्ट, मत्तः परतरम नान्यत, मी वेळोवेळी हे वाक्य बोलणार मी. मत्तः परतरम नान्यत म्हणजे माझ्यापेक्षा श्रेष्ठ असं काहीही नाही असं कृष्ण बोललेलं आहे. हं? तर जेव्हा पण आपल्याला असं कॉन्ट्रॅडिक्टरी स्टेटमेंट मिळेल ना, की कोणीतरी कृष्णाला सेकंड ग्रेड किंवा इन्फिरियर म्हटलेलं आहे, त्यावेळी ह्या श्लोकाचं आठवण करायची, मत्तः परतरम नान्यत. बास. मग आपल्याला कळून येईल त्या दुसऱ्या स्टेटमेंटची सत्यता किती आहे ते. त्या त्यांच्या दृष्टीने कृष्णाची एक निर्मिती झालेली आहे, म्हणजे निर्माण करणारी व्यक्ती ऑलरेडी त्याच्या आधी होती.
त्यांनी कृष्णाची निर्मिती केली, कृष्णाला काही कार्य करायला सांगितलंय आणि कृष्णाने कार्य केलं आणि परत विलीन झाला तो. ही त्यांची समज आहे ते. ओके. हे कृष्णाने 7व्या अध्यायामध्ये खोडून टाकलेलं आहे. त्याचं म्हणजे रिजेक्ट केलेलं आहे संपूर्णपणे, आणि बऱ्याच बाकीच्या शास्त्रांमध्ये सुद्धा रिजेक्ट झालेलं आहे ते. 25व्या श्लोकांमध्ये तो सांगतो की मी अजन्मा आहे, तर माझी निर्मिती होऊच शकत नाही, मी अजन्मा आहे. कृष्ण सांगतो की मला भूत, वर्तमान आणि भविष्य संपूर्ण सगळ्या लोकांचं मला माहिती आहे. 26व्या श्लोकात सांगतो ते. तर असं कसं होईल की एखाद्या व्यक्तीची निर्मिती झाली तर तो बोलेल मला संपूर्ण भूत, भविष्य आणि वर्तमान माहिती आहे आणि सगळ्यांचं माहिती आहे म्हणून? कसं असेल त्याला? त्याच्या जन्माच्या आधी काय झालं त्याला कसं कळेल? ते तेव्हाच कळू शकेल जर का तो अजन्मा आहे तर, आणि त्याच्यापासून सगळं काही जन्माला आलंय ते. तर कृष्णाला एक अजून एका वेगळ्या पद्धतीने संबोधतात, आनंदमयोभ्यासात असं बोलतं. म्हणजे संपूर्ण आनंदाचा स्रोत जो आहे तो कृष्ण आहे. संपूर्ण सगळ्या जगामध्ये जे काही चांगले आणि मंगल असे गुण आहेत त्याचा स्रोत पण कृष्ण आहे. जे ब्रह्मांड आहे त्याचा स्रोत पण कृष्ण आहे. आणि ब्रह्मण जे आहे, ओके, जो आध्यात्मिक आणि भौतिक जगाच्या मध्ये आहे त्याचा स्रोत पण कृष्ण आहे. आणि आपण हे बघून घेऊया आपण हे. ओके. तर 14व्या अध्यायाच्या 27व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम. म्हणजे हे जे ब्रह्मण जे आहे ते माझ्यापासनं आलेलं आहे, त्याचा फाउंडेशन मी आहे म्हणून. ओके. आता हे जे हा जो श्लोक आहे ना त्याचा एक चुकीचा अर्थ लावतात हे निर्विशेषवादी. ओके. ते आपण ते कसा लावतात ते आपण समजून घेऊया आपण. तर हा श्लोक कसा आहे? अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धयः. बरोबर. ती लोक काय करतात, त्या अव्यक्तम आणि व्यक्तिमच्या मध्ये एक कॉमा लावतात आणि त्याचा अर्थ असा काढतात की अव्यक्तम, ओके, जरी मी अप्रकट आहे तरी व्यक्तिम आपन्नम मन्यन्ते माम बुद्धय. व्यक्तिम आपन्न म्हणजे जरी मी अप्रकट आहे तरीही मन्यन्ते म्हणजे असं मानतात मला, माम, अबुद्धय म्हणजे जे बुद्धी नाही ज्या लोकांना, ते अबुद्ध असे लोक मला असं मानतात की व्यक्तिमापन्न. म्हणजे मी जरी अव्यक्त आहे तरी असं लोक मानतात की मी व्यक्तित्व आहे माझ्याकडे म्हणून. तर गंमत म्हणजे संस्कृतमध्ये पंक्च्युएशन मार्क्स नसतात. त्यामुळे असं विरामचिन्ह जर का वापरलं, कॉमा वापरला, तर त्याचा अर्थ चुकीचा निघू शकतो, पण कॉमा असा वापरला कधी जातच नाही. आणि जर का त्यांचा दृष्टिकोन जर बरोबर असता तर बाकीचे श्लोक जे कृष्णाने ह्या अध्यायात म्हटले आहेत ते सुद्धा ह्या श्लोकाशी किंवा त्यांच्या अर्थाशी सुसंगत असले पाहिजेत. पण कृष्णाने ते कधीच कोणत्याही श्लोकामध्ये सांगितलेलं नाही अशा प्रकारे. इनफॅक्ट तो तर बोललेला आहे मत्तः परतरम नान्यत. नंतर ये चैव सात्विका भावा राजसहा तामसाश्चय मत्त एवेती तान्विधी नत्वहम तेषु ते मे. हे सगळे काही जे आहेत ते सगळे माझ्याकडनं आलेले आहेत. हं. मीच ह्यांचा कंट्रोलर आहे. हं. नंतर तो माम प्रपद्यते बोलतो 14व्या अध्यायामध्ये. तो का बोलतो? जर का तुम्हाला 3 गुणांच्या पलीकडे जायचंय तर माम प्रपद्यते, मला शरण्या बोलतो. का मला शरण्या? तो बोलला असताना निर्विकार म्हणून, निर्विकार ब्रह्माला शरण जा म्हणून. तर हा चुकीचा अर्थ ते लावतायत आणि त्याप्रमाणे त्यांना असं वाटतंय की त्यांचं त्यांना म्हणजे त्यांना निर्विकार ब्रह्माला अल्टिमेट समजतात आणि म्हणून कृष्ण त्यांना अबुद्धय असं म्हणतोय तिकडे. हं. तर कृष्णाचं खरं स्वरूप काय आहे आणि ते त्याचं वर्णन कसं करतात? तर त्याचं स्वरूप काय? मम भावम कृष्ण बोलतो अव्ययम आणि अनुत्तमम आहे. माझं अव्ययम, ज्याचा व्यय विनाश कधी होऊ शकत नाही. ओके. आणि अनुत्तमम आहे. तम म्हणजे तमोगुण, उत्तम म्हणजे जे तमोगुणाच्या वरती आहे ते, अनुत्तम म्हणजे जे सगळ्याच्याच पलीकडे आहे ते.
ठीक आहे. तर कृष्णाचं अव्ययी स्वरूप आहे, त्याचा अर्थ काय आहे की ते शाश्वत आहे. ओके. त्याला चेंज नाहीये त्याच्यामध्ये. इम्युटेबल हा शब्द वापरतो आपण इंग्लिशमध्ये. ठीक आहे. ते अपरिवर्तनीय आहे. म्हणजे कसं असतं की झाडावरती एखादं फूल असलं तर ते फूल पहिल्या दिवशी खूप छान दिसतं. नंतर ते हळूहळू हळूहळू त्याची अट्रॅक्टिव्हनेस कमी कमी होतो आणि नंतर मग ते खाली पडतं झाडावरनं, नंतर ब्राऊन कलरचं वगैरे होऊन जातं आणि नंतर ते मातीमध्ये विलीन होतं. म्हणजे एका स्टेजला ते फूल नव्हतं, मग ते जन्माला आलं आणि मग ते विनाश झाला त्याचा. ओके. किंवा व्यक्ती जर बघितली तर आधी स्ट्रॉंग असते, नंतर मग ती हळूहळू म्हातारी बनते. मग त्याचा जो व्यय आहे स्ट्रेंथचा, तो कमी कमी होतो, व्यय होतो त्याचा. तर कृष्ण इथे बोलतोय की माझं कधीच काही रिडक्शन होत नाही, माझं कसलाही गोष्टीचा व्यय होऊ शकत नाही. कारण रिडक्शन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ मटेरियल वर्ल्ड. मटेरियल वर्ल्डमध्ये डिस्ट्रक्शन होतं, त्याचं क्रिएशन होतं, मेंटेनन्स होतं आणि त्याचं ग्रॅज्युअली त्याचं व्यय पण होतं त्याचा. पण कृष्ण बोलतो मी मटेरियल गोष्टींनी बनलोच नाहीये. माझ्याच तर्फे ह्या सगळ्या मटेरियल गोष्टी आल्यात, माझ्याच तर्फे हे 3 गुण आलेले आहेत, तर माझा व्यय होऊच कसा शकतो. तर हे त्या अबुद्ध या निर्विशेषवाद्यांना ते समजत नाही ते. हं. आपल्याला असं वाटतं की मला जन्म मृत्यू झाला त्यामुळे म्हणजे कृष्ण पण जन्म मृत्यूला अधीन आहे म्हणून. बऱ्याच वेळा तुम्ही कृष्णाबद्दल इतर म्हणजे जे भक्त नाही आहेत त्यांच्या तोंडून जेव्हा तुम्ही कृष्णाबद्दल जर तुम्ही वाक्य ऐकली तर ते असे मूर्खपणाने असं म्हणतात की कृष्ण मेला. कृष्ण जन्माला आला ह्या या दिवशी आणि ह्या या दिवशी कृष्ण मेला. तर मेला हा शब्द कृष्णाकरता बरोबरच नाहीये. तसंच जन्मला हा सुद्धा शब्द बरोबर नाहीये. जन्म आपल्या दृष्टीने जसा आपला होतो, हं, की आपण एका क्षणी आपलं शरीर अस्तित्वात नव्हतं, मग नंतर आईच्या पोटातनं आपण बाहेर येतो, शरीर घेऊन येतो, तर त्याला जन्म म्हणतो आपण. पण आत्म्याच्या जर दृष्टीने बघितलं तर आत्मा ह्या शरीरापुरता मर्यादित नाहीये. आत्मा ह्या शरीराच्या अस्तित्वाच्या आधी पण होता आणि नंतर पण असणार आहे. मग आपण कधी बोलू का की आत्म्याचा जन्म झाला म्हणून? आत्मा ह्या दिवशी जन्मला असं कधी आपण बोलतो? मग आत्मा जर अविनाशी आहे म्हणून आपण त्याच्याबद्दल तसं बोलत नाही, तर आत्मा जो कृष्णाचा सेवक आहे, परमात्माचा सेवक आहे, तो परमात्मा कसा विनाशी असू शकतो? परमात्मा कसा जन्मेल आणि परमात्मा कसा मृत्यू पावेल? तर कृष्णाला जन्म मृत्यूच्या चक्राच्या अधीन आहे असं समजणं हा अजून एक मूर्खपणा आहे. त्यामुळे कृष्ण त्याचं खरं काय आहे तर तो जन्म मृत्यूच्या चक्राच्या पलीकडे आहे तो. आपण जेव्हा शरीरात येतो त्यावेळी आपल्याला सांगत नाही की बाबा आधी तुम्ही ॲप्लिकेशन द्या, तुमचं ॲप्लिकेशन आम्ही अप्रूव्ह करू, मग तुम्हाला जे हवं ते शरीर मिळेल म्हणून. हं. नाही. आपण कुठे जर फिरायला जायचं असतं तर आपण ठरवतो की बाबा हां, आज इकडे फिरायला जाऊ, आज हे खायला जाऊ, आज ते खायला जाऊ. तेवढी स्वतंत्रता आपल्याकडे आहे. पण जन्म घेताना आपल्याला कधी कोणी विचारत नाही की बाबा तुम्हाला कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. ह्या पैसेवाल्या माणसाकडे का ह्या देशामध्ये का ह्या घरामध्ये, ते कारण कोणी विचारत नाही. आपण बांधील आहोत. आपल्याला जे घ्यायचं असतं ते आपल्याला दिलं जातं जबरदस्तीने. आपण ह्या कर्मानी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींनी बांधलेलो असतो. तसं कृष्ण कोणत्याही गोष्टींनी बांधलेला नाहीये तो. ओके. तर त्यामुळे कृष्ण इथे हायलाईट करतोय की अशी कधीच वेळ नव्हती जेव्हा मला माझं स्वरूप नव्हतं, माझं रूप नव्हतं आणि मी काही भौतिक गोष्टींकरता, भौतिक हेतू करता मी ते रूप घेतलेलं आहे वगैरे. तर ज्या व्यक्तींना आध्यात्मिक समज कमी असते त्यांच्या त्यांना हा गैरसमज त्यांच्याकडे हा निर्माण होतो. ओके. कृष्णाचं व्यक्तित्व जे आहे हे कोणती तात्पुरती अवस्था नाहीये, ते शाश्वत आहे ते. आणि हे जे स्वरूप आहे ते आपल्याला फक्त भक्तीद्वारेच समजू शकतो. कृष्ण भगवद्गीतामध्ये पुढे म्हणतो भक्त्या माम अभिजानाती. भक्त्या, एक भक्त जो आहे भक्तीद्वारे
माम म्हणजे मला, अभिजानाती मला संपूर्णपणे जाणून तो तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा एक व्यक्ती संपूर्ण भक्ती माझ्याकरता करते. आता आपण जरा 7व्या अध्यायाचं कन्क्लुजनच्या अँगलनी जरा बघूया की निर्विशेषवादी जे आहेत, जे कृष्णाला निराकार मानतात, त्यांच्या युक्तिवादांचं जे खंडन केलेलं आहे कृष्णाने, ते कसं केलंय. ओके. तर पहिलं म्हणजे तो ह्या श्लोकात बोलतो ममाव्ययम अनुत्तमम. ओके. तर त्याचं तो बोलतोय की मी अव्ययी आहे आणि अनुत्तम आहे, अगदी वरती आहे तो. 7व्या श्लोकामध्ये आपण बोलल्याप्रमाणे मत्तः परतरम नान्यत बोलतो, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणतेही सत्य नाही. ठीक आहे. नंतर 14व्या श्लोकात बोलतो माम प्रपद्यते, तो बोलतो माझ्या शरणाला या तुम्ही. ओके. निर्विकार ब्रह्माच्या शरणाला जाऊ नका. ओके. डायरेक्टली तुम्ही माझ्याकडे या. नंतर 19व्या श्लोकामध्ये डायरेक्टली स्वतःचं नाव घेऊन बोलतो वासुदेव सर्वमिती. वासुदेव म्हणजे स्वतः श्रीकृष्ण, सर्वमिती, त्याच्या व्यतिरिक्त असं काहीच नाहीये. आणि ज्ञानी व्यक्तीने ज्ञानवान माम प्रपद्यते, ज्ञानी व्यक्तीने माझ्या शरणी यावं. ओके. नंतर हा श्लोक तर आपण बोललोच आपण. आणि नंतर कृष्ण 30व्या श्लोकामध्ये बोलतो, ज्याच्यामुळे अर्जुन एक प्रश्न विचारतो 8व्या अध्यायाच्या पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये. तर आपण बोलू त्याबद्दल डिटेलमध्ये. पण साधिभूतादिदैवम माम साधी यज्ञम चैवेदू, असं कृष्ण बोलतो. माम बोलतो तो परत. सगळं अधिभूत, अधियज्ञ आणि अधिदैव हे माझ्या अधीन आहे, हे कृष्ण तो सांगतो. मी त्याचा स्वामी आहे. प्रयाण काले पिचमाम ते विदुर्युक्त चेतसः, की प्रयाण करता म्हणजे मृत्यूसमयी जो मला माझी आठवण करेल तो माझ्याकडे येईल म्हणून. आता अगदी क्विकली बघून घेऊया आपण हे, कारण 9व्या अध्यायामध्ये आपण परत हे डिटेलमध्ये बघणारच आहोत. तर 9व्या अध्यायामध्ये 11वा, 12वा, 13वा आणि 14व्या श्लोकामध्ये अ, हे जे अ, निर्विशेषवादी जे आहेत, जे कृष्णाला निराकार समजतात, त्यांच्याबद्दल कृष्णाने 11व्या आणि 12व्या श्लोकात सांगितलेलं आहे. आणि 13व्या श्लोकामध्ये जे कृष्णाच्या शरणी येतात, 13व्या आणि 14व्या श्लोकामध्ये त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर इकडे कृष्ण ह्यांना अबुद्धयः म्हणजे बुद्धी नाही असा संबोधतो त्यांना. आणि 9व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये कृष्ण त्यांना मूर्ख, मूढ असं म्हणतो. दोन्ही सेमच झाले. मूर्खाला बुद्धी नसतेच कधी. ओके. का तसं नसतं तर कृष्ण बोलतोय अवजानंती माम मूढा मानुषीम तनुम आश्रितम. ओके. माम म्हणजे मला, एक मूढ व्यक्ती अवजानंती मला चुकीच्या पद्धतीने ओळखते. आणि ती चुकीची पद्धत काय आहे तर त्याला वाटतं मानुषीम तनुमाश्रितम. मी म्हणजे त्यांना वाटतं की एक मी मनुष्याच्या शरीरामध्ये आलेलो आहे, हे मानवी स्वरूपामध्ये आलोय. हा. आणि मी ते कार्य करतोय आता. ते माझं परम भाव जो आहे ते समजू शकत नाही. आणि अशा व्यक्तींचं मग इम्पॅक्ट काय होतो त्यांची अशी समज असल्यामुळे, तर तो ते 12व्या श्लोकात सांगतोय मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसह. ओके. हे जे निर्विशेषवादी दृष्टिकोन ठेवतात, ओके, ते त्यांना हा जो भ्रम झालेला असतो, त्यांच्या आशा, आशा आकांक्षा, त्यांच्या ज्या कर्म जे असतात, जे काही कृती करतात आणि ज्ञान, हे सगळं अपयशी ठरतं. आणि राक्षसी मासुरींचैव प्रकृतीम मोहिनीम श्रिताः, ते जी राक्षसी प्रवृत्ती असते, ओके, ज्याच्या आणि त्याच्यामुळे ते मोहित होतात आणि त्याची शरण घेतात ते. ही खूप स्ट्रॉंग आहेत वर्ड्स, समजायला डिफिकल्ट जाईल, एक्सेप्ट करायला अजूनही डिफिकल्ट जाईल, पण हेच सत्य आहे. पण म्हणून कृष्ण 13व्या आणि 14व्या श्लोकामध्ये बोलतोय की महात्मा नसतो माम पार्थ दैवीम प्रकृती आश्रित. हे जे महात्मा जे असतात, जे मला शरण येतात, ते दैवीम प्रकृती आश्रित. आधी काय बोलला तो, राक्षसीम आश्रीमचैव प्रकृतीम मोहिनीम श्रिता. इकडे बोलतो दैवीम प्रकृती आश्रित. दैवी जी प्रकृती आहे, माझी जी प्रकृती आहे, त्याचा आश्रय घेतात हे महात्मा लोक, कारण ते माझं माझ्या शरणी येतात ते. तर
आपण ह्याच्याबद्दल पण बोललो 14व्या अध्यायाच्या 27व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम. ब्रह्मण जे आहे आ, त्याचा पाया, फाउंडेशन मी आहे, हे कृष्ण बोलतो. म्हणजे ब्रह्मण इज पॉसिबल. त्याचं जे एक्झिस्टन्स आहे, त्याचं जे क्रिएशन आहे, ते पॉसिबल आहे माझ्यामुळे. कोणी सांगितलंय बघा, तुम्ही आता किती शास्त्र तुम्ही आतापर्यंत वाचले असतील किंवा इतर लोकांकडनं ऐकले असतील. कोणत्याही शास्त्रामध्ये कोणत्याही व्यक्तीने असं ठासून सांगितलेलं आहे का की महादेव बोललेत किंवा ब्रह्मदेव बोललेत किंवा गणपती बोललेत किंवा नारद मुनी बोललेत किंवा लक्ष्मी माता किंवा दुर्गा माता, पार्वती माता, सूर्यदेव, चंद्र वगैरे, इतक्या लोकांचे सगळे पुराण आहेत, शास्त्र आहेत वगैरे, कोणत्याही एका व्यक्तीने असं सांगितलेलं आहे का मीच सर्वे सर्व आहे म्हणून? माझ्यावरती कोणी नाही, सगळे माझ्या अधीन आहेत, सगळं माझ्याकडनं आलेलं आहे, कोणी सांगितलंय? तर कृष्णाचं जर खरं स्वरूप आपण नाही समजू शकलो तर त्याचे परिणाम काय, तर ते पण आपण समजून घेऊया. तर पहिली गोष्ट म्हणजे व्यक्ती भौतिक जगात अडकून राहते. हं? आणि त्याला मानव समजल्यामुळे किंवा एक शक्तिशाली व्यक्ती समजल्यामुळे त्याचं जे परमधाम आहे, त्याचे जे परम स्वरूप आहे, त्याचं जे शाश्वत स्वरूप आहे, अव्ययी स्वरूप, अनुत्तमम स्वरूप, हे समजणं इम्पॉसिबल होतं. ते समजलं नाही तर त्याच्याबरोबर आपण आपलं रिलेशनशिप पण एस्टॅब्लिश करू शकत नाही. आणि अगदी तरी सुद्धा कृष्णाप्रती भक्ती करायची जरी ठरवली आपण किंवा करायचा प्रयत्न केला तर ती सगळी फक्त वरवरची असते. जसं आपण मागे आता थोड्या वेळापूर्वी बघितलं की जी लोकांना कृष्ण या निर्विशेष निराकार ब्रह्माची निर्मिती असं मानतात, म्हणजे कृष्णाची उत्पत्ती झाली आहे निर्विकार ब्रह्मापासनं, त्या व्यक्तींनी जरी त्या व्यक्ती कृष्णाला एक शिडी म्हणून वापरायचा प्रयत्न करतात त्या निर्विकार ब्रह्मापर्यंत जाण्याकरता. तर ती लोक सुद्धा कृष्णाची भक्ती करतात, ते लोक सुद्धा कृष्णाचं भजन करतील, पण तरी सुद्धा त्यांची समज ही चुकीचीच राहते. कारण त्यांना वाटतं की कृष्ण इज नॉट अल्टिमेट, कृष्ण इज जस्ट अ स्टेपिंग स्टोन टुवर्ड्स द निर्विकार ब्रह्म, ही त्यांची समज असते. हे असं न समजल्यामुळे आध्यात्मिक प्रगती मर्यादित राहते. कृष्णापर्यंत कधीच आपण पोहोचू शकणार नाही. 8व्या अध्यायाच्या 17व्या, 18व्या आणि 19व्या श्लोकामध्ये कृष्णाने हे जे भौतिक जगत आहे त्याचं जे डिस्ट्रक्शन आणि क्रिएशन कंटिन्युअसली होत राहतं त्याच्याबद्दल सांगितलंय. पण नंतर तो बोलतो 20व्या श्लोकामध्ये की ह्याच्या पलीकडेही एक जगत आहे जे माझं जगत आहे, माझं परमधाम आहे, ज्याचं कधीच डिस्ट्रक्शन होत नाही. तर त्या ठिकाणी आपण कधीच जाऊ शकणार नाही. हं? ते ही लोक भौतिक जगतामध्ये अडकून राहतात आणि कृष्णाचं जे महत्व आहे, कृष्णाची जी ग्रेटनेस आहे, त्याचं ते इमॅजिन पण नाही करू शकणार, कधी समजू पण नाही शकणार. आता मी ह्याच्यामध्ये अगदी जास्ती जात नाही डिटेलमध्ये, पण ह्याच्याबद्दल आपण काही अंशी बोललेलो आहे. फक्त एक इकडे पॉइंट येतोय की भागवतमच्या पहिल्या स्कंधाच्या 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये वदंती तत्तत्व विदस्तत्वम यज्ञानम अद्वयम, असं हा श्लोक सांगितलाय की त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की परम सत्य जे आहे हे अद्वय असले तरी त्यात भगवंताचं जे व्यक्तिमत्व आहे ते सगळ्यात टॉपमोस्ट आहे. ओके, थोडंसं डिफिकल्ट असेल समजायला, पण अगदी सिंपल पद्धतीने सांगायचं झालं तर 3 स्टेजेसमध्ये भगवंतांना रिअलाइज करता येतं आपल्याला. पहिलं स्टेज आहे जे आपण निर्विकार ब्रह्म म्हणून त्यांना समजतो. ठीक आहे. दुसरं स्टेज आहे की परमात्मा म्हणून समजतो, आपल्या हृदयात स्थित आहेत ते. आणि तिसरं म्हणजे भगवंत. तर भगवंत जी स्टेज आहे ती टॉपमोस्ट स्टेज आहे. ठीक आहे? यमुनाचार्य म्हणून एक खूप मोठे आचार्य होऊन गेले.
त्यांनी स्तोत्ररत्न म्हणून एक पुस्तक लिहिलेलं, त्याच्यामध्ये त्यांनी हा श्लोक लिहिलेला आहे. तर त्याचं ते रीड आपण जर केलं ना, तर ते बोलतात की हे प्रभो, व्यासदेव आणि नारदांसारखे भक्त तुम्हाला पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात. वेदाध्ययनाद्वारे मनुष्य तुमचे रूप, गुण आणि लीला जाणू शकतो व अशा रीतीने त्याला तुमच्या पुरुषोत्तम भगवान रूपाची अनुभूती होते. परंतु रज आणि तमोगुणामध्ये असणारे असुर आणि अभक्त यांना तुमचे ज्ञान होऊ शकत नाही. तुम्हाला जाणणे त्यांच्यासाठी अशक्य आहे. वेदांत आणि उपनिषदांवर वादविवाद करण्यामध्ये असे अभक्त कितीही निपुण असले तरी ते तुम्हाला जाणू शकत नाही. हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तुम्ही वेदांत, उपनिषद, संहिता, अं, पुराण, उपपुराण, इतिहास, श्रुती, स्मृती सगळं तुम्ही अगदी फॅन्टास्टिक वाचाल. पण जर का तुम्हाला कृष्ण कोण आहे हे जर समजलं नाही तर ते नॉलेज इनकम्प्लीटच आहे ते. आणि म्हणूनच ह्याच अध्यायाचा जो दुसरा श्लोक आहे ना, तो परत परत आपण वाचत राहायला पाहिजे. कृष्ण अर्जुनाला सांगतोय की हे जे ज्ञान मी तुला देतोय ते ज्ञातव्यम अवशिष्यते. हं? ह्याच्यानंतर तुला काय जाणून घ्यायची गरजच उरणार नाही. ज्ञानं तेहं सविज्ञानम इदं वक्ष्याम्य शेषतः यज् ज्ञात्वा नेह भूयो ज्ञातव्यम अवशिष्यते. काहीही उरत नाही का? तर भगवानच्या लेवलचं जेव्हा नॉलेज आपण मिळवतो त्यावेळी बाकीच्या लेवलचे जे सगळं नॉलेज आहे ते इन्क्लुडेड आहे भगवानांच्या नॉलेजमध्ये. ऑटोमॅटिकली आपल्याला बाकीच्या गोष्टी सगळ्या समजतात. पण बाकीच्या गोष्टी समजायचा प्रयत्न केला आणि भगवानांना निग्लेक्ट केलं तर भगवान आपल्याला कधीही समजले जाणार नाही. प्रभुपादांनी भागवतमच्या तिसऱ्या स्कंधामध्ये एका श्लोकाच्या टीकेमध्ये लिहिलेलं आहे की ब्रह्मज्योती जी आहे ही कृष्णाचं जे दैवी शरीर आहे त्याच्यातनं एक जो प्रकाश येतोय, हा, तो प्रकाश म्हणजे ब्रह्मज्योती आहे. ते स्वतंत्र असं नाहीये. 15व्या अध्यायामध्ये कृष्णाने एक श्लोक सांगितलाय, नतद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. म्हणजे माझं जे धाम आहे त्याला न तद्भासयते सूर्यो न शशांको, शशांक म्हणजे चंद्रदेव. तर तो बोलतो कृष्ण की माझं जे धाम आहे त्याला उजेडाची कधी गरजच पडत नाही. सूर्य आणि चंद्रदेव त्याला उजेड देऊनच मग आम्हाला उजेड मिळेल ह्याची कधी गरजच पडत नाही. का तर ते माझ्या बॉडीतनं माझा प्रकाश एवढा आहे की बाकीच्या प्रकाशाची गरजच पडत नाही तिकडे. आता अगदी तसं लास्ट आहे की भक्ती हा जो मार्ग आहे ना, तर भक्तीमुळे ज्ञान येतं. ही एक चुकीची संकल्पना आहे की ज्ञानामुळे भक्ती येते म्हणून. तर तसं जर असतं तर बरेच ज्ञानी लोक आहेत सोसायटीमध्ये, त्यांच्यामध्ये भक्ती आहेच असं नाही आहे. पण जे भक्त आहेत त्यांना कृष्णाचं व्यवस्थित ज्ञान आहे आणि ते खरं ज्ञान आहे ते. ओके. त्यामुळे असं पण नाहीये की बाबा मी भगवद्गीता वाचणार नाही, ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न नाही करणार, फक्त हरे कृष्ण महामंत्र जप करणार. ऑफकोर्स ते सुद्धा परफेक्टच आहे. पण कृष्णाने भगवद्गीता सुद्धा आपल्याकरता सांगितली आहे. ती शिकण्याकरता सांगितलंय, नाही तर कशाला सांगितली असती त्यांनी. हा. अर्जुनाने जेव्हा त्याला विचारलं की बाबा मी युद्ध नाही करणार, युद्ध का करावं ते सांग मला, तर कृष्ण त्याला त्यावेळी बोलला पाहिजे होता ना की तू हरे कृष्ण मंत्राचा जाप कर, ऑटोमॅटिकली ज्ञान मिळेल, मग तुला कळेल की युद्ध तू का करायला पाहिजे. पण कृष्णाने तसं नाही केलं. कृष्णाने संपूर्ण फिलॉसॉफी शिकवली तिकडे त्याला. तर ही फिलॉसॉफी शिकणं आपण आपलं पण कर्तव्य आहे ते. आणि ते ज्ञान मिळवता मिळवता भक्ती पण करणं कर्तव्य आहे. त्यामुळे ज्ञान आणि भक्तीचा समन्वय झालाच पाहिजे. ओके. पण त्या दोघांमध्ये टॉपमोस्ट कोणतं, तर भक्ती. आणि आपण एक छोटंसं एक्झाम्पल बघूया की समजा तुम्ही दररोज हरिनाम संकीर्तन करताय आणि दररोज तुम्ही भगवद्गीता पण वाचताय, पण एके दिवशी जर का तुम्हाला वेळ कमी आहे काही कारणास्तव आणि तुम्ही या दोघांमधली फक्त एकच गोष्ट करू शकाल,
तर ती तुम्ही हरिनाम संकीर्तन केलं पाहिजे. तर हा असं आहे. पण कृष्ण 10व्या अध्यायाच्या चतुश्लोकी भगवद्गीतेमध्ये पण कृष्ण सांगतो की मी हे ज्ञान देतो भक्ताला. त्यामुळे भक्ती केल्यावरती ज्ञान देण्याचं काम पण कृष्णच करतो आपल्याला. ओके. तर भक्ती कम्स अबाव ज्ञान. बट असं नाहीये की ज्ञानाला इग्नोर करायचं आणि फक्त भक्ती करायची. ज्ञान पण पाहिजे आपल्याला. म्हणून आता आपण कृष्णाबद्दलच बोलतोय आपण. आणि कृष्णाबद्दल श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 9 प्रकारच्या भक्ती आहेत. 9 पद्धतीच्या भक्ती आपण करू शकतो. त्याच्यामध्ये श्रवण आणि कीर्तन ही सुद्धा भक्तीच झाली. त्यामुळे भगवद्गीता वाचणं, भगवद्गीता शिकणं, भगवद्गीता शिकवणं हे सुद्धा भक्तीच झाली. तर गंमत अशी आहे की भक्ती केल्याशिवाय भौतिक पद्धतीने जर का आपण आपल्या इंद्रियांचा वापर करून ओके कृष्णाला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर इम्पॉसिबल आहे ते आपल्याला समजणं. त्यामुळे कृष्णाची निष्कपटपणे उपासना करणं आवश्यक आहे. निष्कपट का म्हणतो? निष्कपट म्हणजे कृष्णाकडनं मला काहीतरी फायदा होणार आहे आणि ते पण भौतिक फायदा होणार आहे म्हणून मी कृष्णाची उपासना करतो, तर तसं नाही व्हायला पाहिजे. हं? आणि कृष्णाचा टेम्पररी वापर होणार आहे निर्विकार ब्रह्माला जाण्याकरता म्हणून मी त्याचा वापर करतोय, म्हणून मी त्याची भक्ती करतोय, तर तसं नाही व्हायला पाहिजे. हं? ते काही नॉर्मल व्यक्तिमत्व नाहीये की आज त्याचा वापर केला आणि नंतर बाजूला टाकलं आणि पुढे चालू गेलो आपण. ते तसं नाहीये ते. त्यामुळे फक्त भक्ती मार्गाने कृष्णाशी जर आपल्याला जर संबंध स्थापित केला आणि त्याची सेवा केली निष्काम पद्धतीने, तरच आपण ह्या भौतिक गोष्टीला पार करू शकतो. आणि त्याच्याच कृपेने आपण त्याचं हे जे स्वरूप आहे अव्ययम आणि अनुत्तमम ते आपण जाणू शकतो. ओके. आणि जेव्हा जशी जशी आपण भक्ती करू तसं तसं कृष्ण आपलं हृदय पण शुद्ध करत राहतो. जसं जसं हृदय शुद्ध करत राहतो तसं तसं इंद्रियांच्या ज्या डिमांड्स आहेत त्यांना बळी पडणं पण कमी कमी होतं. आणि मग आपण जास्ती चांगली भक्ती करू शकतो आपण. हरे कृष्ण. तर आता 25वा श्लोक माझी खरी घ्यायची इच्छा होती आजच, पण तेवढा तर वेळ नाहीये. तर आपण पुढच्या आठवड्यात बघूया. पण उद्याचा आपण म्हणजे पुढच्या शनिवारचा जेव्हा 25वा श्लोक संपेल त्यावेळी आपण ह्या सगळ्या 4 कॅटेगरीज जे कृष्णाने सांगितले ते आपण संपूर्ण समजू शकतो आपण. ठीक आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे? बोर झालंय कोणाला? नाही हरे प्रभू. कृष्ण प्रभू. प्रभू एक किती प्रश्न किती होता. समजलंय किती नाही समजलंय? हा सुहास प्रभू बोला. अरे प्रभू, एक प्रश्न होता. हे मायावाद पण एक शब्द आहे, तर तो कुठे येतो? म्हणजे हे निर्विकार आणि मायावाद हे थोडं मला हे हे वाटतं. निर्विकार समजलं, पण हा, कधी कधी मायावाद पण ऐकतो मी. 2 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. एक मायावाद आहे आणि एक ब्रह्मवाद आहे. तर कृष्णाने इथे जे सांगितलं ते ब्रह्मवाद सांगितलेलं आहे. ब्रह्मवाद म्हणजे काय? तर ब्रह्म म्हणजे काय? तर आध्यात्मिक जगत ॲज अ होल त्याला ब्रह्म असं म्हणतात. ओके. त्यांना असं वाटतं की ते आध्यात्मिक जगत जे आहे ते निर्विकार आहे. ते ब्रह्मवाद झाला. मायावाद काय आहे? त्यांना वाटतं की माया सगळ्यात स्ट्रॉंग आहे. ओके. त्यांना वाटतं की आपण सगळे जे आहोत ते देव आहोत. आपण सगळे देव आहेत. हा. देव जेव्हा मायेच्या कॉन्टॅक्टमध्ये आला त्यावेळी मायेने त्याला कॉन्कर केलं आणि मग तो इथे पृथ्वीवरती आला. तर जेव्हा त्या आत्म्याला कळतं की आपण देव आहोत आणि आपण हे शरीर नाही आहोत आणि ह्यातनं तो मोक्ष मिळवतो, तेव्हा तो परत जातो आणि परत देव बनतो. ही त्यांची फिलॉसॉफी आहे. मायावाद चैतन्य महाप्रभूंनी सांगितले मायावादी भाष्य सुनिले सर्वनाश हय.
त्यामुळे त्यांनी त्यांनी तिकडे कॉशन केलेलं आहे की जेव्हा तुम्ही ह्या मायावादीन लोकांच्या संपर्कात येता आणि त्यांचं भाषण तुम्ही ऐकता, त्यांची फिलॉसॉफी ऐकता, त्यावेळी तुम्ही ही कॉन्फिडन्स ठेवा स्वतःवरती की तुमची आध्यात्मिक प्रगतीचा सर्वनाश होणार आहे म्हणून. त्यामुळे असे जे फिलॉसॉफी शिकवतात त्यांना जेवढं पॉसिबल आहे तेवढं अवॉइड करा त्यांना. ओके बाबा, हरे हरे कृष्ण. अजून हरे कोणाला कृष्ण काही प्रभू. प्रश्न आहे? प्रभू फक्त एकदाच, म्हणजे आपण बऱ्याच वेळा बोललो हे, पण एकदा फक्त जरा आज पण विषय निघाला म्हणून. ब्रह्मा, ब्रह्म आणि ब्रह्मण. ब्रह्मा ही व्यक्ती, ब्रह्म म्हणजे आपण जे भगवंत परब्रह्म जे म्हणतो ते, आणि ब्रह्मांड म्हणजे आध्यात्मिक जगत. नाही, हे बरोबर ना? नाही. ब्रह्मण आणि ब्रह्म हे सेमच आहे. ब्रह्म इज लाईक अ काइंड ऑफ होल आध्यात्मिक जगत. ब्रह्मणला पण अच्छा. सिमिलर आहे. ब्रह्मा ही व्यक्ती झाली. परब्रह्म म्हणजे जर ब्रह्म आणि कृष्ण सेम असतात तर परब्रह्म म्हणायची आवश्यकता नसती पडली. परब्रह्म म्हणजे ब्रह्मच्या पलीकडे जे आहे ते, दॅट इज कृष्ण. आपण बोललो ना आणि परब्रह्म आले का. ओके ओके. आणि ब्रह्मज्योती म्हणजे भौतिक आणि आध्यात्मिक जगातला अ, उजेड, प्रकाश म्हणजे प्रकाश. ब्रह्मज्योती. अगदी बरोबर. प्रभूजी, हरे, आज हे सगळं आपण बोललो तर त्याच्याबद्दल मला एक जस्ट पूर्वी जे नामदेव महाराज किंवा तुकाराम यांनी जो ते भजन लिहिलं होतं, देह देवाचे मंदिर वगैरे, तर ते थोडस म्हणजे जस्ट आता हे सगळं कळालेलं आहे, पण तरी पण त्यांनी असं का म्हटलं ते जस्ट एक जाणून घ्यायची इच्छा आली. जर तुम्ही योग्य वाटत असेल इथे बोललेलं तर. तुम्ही काय विचारताय? देह देवाचे मंदिर असं का म्हटलंय? हा हा हा. बरोबर आहे ना. देहामध्ये, हृदयामध्ये परमात्मा आहे ना, तर मग ते मंदिरच झालं ना आपलं. ओके, त्या दृष्टीने त्या म्हणतो. ओके. दृष्टीने. पण जर का ते अल्टिमेट असतं तर मग आपल्या सगळ्या जे संत होते त्यांनी सांगितलं असं ना स्वतःच्या देहाची पूजा करा म्हणून. त्यांनी सुद्धा स्वतः पांडुरंगाची पूजा नसती केली त्यांनी. त्यामुळे देह देवाचे मंदिर आहे, बरोबर आहे. त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय होता हे सांगण्यामागे ते आपल्याला समजलं पाहिजे की तुम्ही देहाला फक्त भौतिक गोष्टी करता, सुखसोयीन करता, इंद्रिय तृप्ती करता वापरू नका. देवाचं मंदिर आहे, त्याची व्यवस्थित पूजा करा, त्याचा वापर चांगला करा तुम्ही, हे सांगणं आहे. पण शेवटी हा. दिस धिस डज नॉट रिप्लेस पांडुरंग. धिस डज नॉट रिप्लेस कृष्ण. हम्म. राईट. हरे कृष्णा प्रभू. हरे कृष्णा. तर भेटूया आपण पुढच्या आठवड्यामध्ये. हरे कृष्ण. धन्यवाद. दंडवत प्रणाम धन्यवाद. प्रभू. दंडवत हरे प्रणाम. हरे कृष्ण. कृष्णा. Hare Krishna, Hare Krishna,